शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या जामफळ प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनच्या कामाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। सोंडेले शिवारात प्रकल्पस्थळी मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती। शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी ओलिताखाली येणार आहेत। जामफळ प्रकल्पातील पाणी पाईपलाईनद्वारे थेट शेतांमध्ये जाणार आहे। बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे शिंदखेडा तालुक्यातील 1.25 लाख एकर शेतजमीन सुजलाम सुफलाम होऊन हरित क्रांती होईल, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण धुळे जिल्ह्याला जे कधीही वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल, दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल। देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो। मला अतिशय आनंद आहे, सुलवाडे जामफळ सारखा प्रकल्प गिरीश भाऊंनी सांगितलं, पूर्वीच्या काळामध्ये प्रकल्प कसे व्हायचे। 1999ला म्हणजे तत्कालीन युती सरकारनेच खरं म्हणजे या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेलं 14 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं। 14 वर्षात केवळ 26 कोटी रुपये त्यांनी सुलवाडे जामफळला दिले, म्हणजे वर्षाला 1.25 कोटी रुपये फक्त त्यांनी सुलवाडे जामफळला दिले। खरं म्हणजे महागाईचा दर जर बघितला तर या 26 कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या, पण त्यांना धुळ्याशी काही घेणं देणं नव्हतं, उत्तर महाराष्ट्राशी खानदेशी काही घेणं देणं नव्हतं। त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही। पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं, देशात आलं, राज्यात आलं, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो। मी मोदीजींना विनंती केली, मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायेतनं बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल। पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होतं की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली, त्या योजनेचं नाव बळीराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 30,000 कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं। आणि त्याच वेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जामफळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे, हा प्रस्ताव घेऊन बाबा आले। आम्ही त्या ठिकाणी नृपेंद्र मिश्राजींकडे बैठक केली, मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील, त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता, कुठल्याच मान्यता नव्हत्या, सुप्रमाई नव्हतं, काहीच नव्हतं। पण मोदी है तो मुमकिन है, आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या, आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडे जामफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय। नुसता गेल्या म्हणून नाही, आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय, कुठलं काम 95%, कुठलं 80%, कुठलं 75%, म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे। तुम्ही विचार करा, त्यांनी 14 वर्षात 26 कोटी रुपये दिले, आम्ही 7 वर्षामध्ये, 7 नाही इफेक्टिव्हली 5च वर्षात, कारण मध्यंतरी 2 वर्ष ज्यावेळेस
महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा, राज्य सरकारने फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही. दिली जयकुमारजी? फुटकी कवडी देखील दिली नाही. त्यामुळे ते 14 आणि 2 16 वर्षात त्यांचे 26 कोटी आणि आमचे 5 वर्षामध्ये 2407 कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले. आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो. आणि चित्र बदलणार आहे. 54 गावांमध्ये जयकुमार भाऊ, मला पण तुमच्या शिंदखेड्यामध्ये घर द्या. आता जयकुमार भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करीन. ते माझ्याकडे आले, मला म्हणाले मंत्रीपद द्या का नका देऊ, मला त्याच्या काही घेणं देणं नाही. मला तुम्ही पीडीएन द्या, पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे. आणि जयकुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही. त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली. आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात 54 गावांना जे पाणी मिळणार आहे, 42,000 हेक्टर जमीन म्हणजे 1,00,000 एकरापेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणार आहे. पूर्णपणे बागायती. आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय, दुष्काळ काय आम्हाला माहिती नाही. आता आम्ही बागायती शेती करणार आहे, प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार, अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे. हे काम आज खरं म्हणजे झालं असेल तर या ठिकाणी बाबा भामरेंमुळे आणि जयकुमार भाऊ रावल तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे. तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो तो काय चित्र या ठिकाणी बदलवू शकतो हे तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर धुळे तालुक्यामध्ये देखील 49 गावांचं चित्र हे या ठिकाणी याच योजनेमुळे बदलणार आहे. म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे. आणि एकूण या योजनेचा फायदा काय आहे? आपल्या हक्काचं वाहून जाणारं 9.24 TMC पाणी हे आपण अडवतो आणि आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो. आज आपण बघितलं असेल फिल्म, 5 पंपगृह आहे आणि 75,000 HP ची मोटर आहे. आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त 7.5 HP ची मोटर आपण लावतो. 75,000 HP ची मोटर लावून 32 पंपातून शिंदखेडा आणि 4 पंपातनं धुळे या आणि 4 नवीन धरणं त्या ठिकाणी आपण तयार करतो आणि 9 तलावांमध्ये हे पाणी आणतो आणि त्यातून प्रत्येकाच्या शेतीत जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण बघितलं असेल इथे भूमिपूजन केलं, धरण वर आहे, त्यामुळे पूर्ण पाणी ग्रॅव्हिटीने आपल्या शेतीपर्यंत येणार आहे. त्यामुळे विजेचा खर्च देखील अतिशय कमी या ठिकाणी लागणार आहे. खरं म्हणजे 2 गोष्टी मला सांगितल्या पाहिजे. पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला. आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे. कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही. आणि सोबत दुसरं काय केलंय, सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलरमध्ये कन्व्हर्शन सुरू केलं आहे, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे. उलट 4,000चं आता काम अजून चालू करतोय. 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय. आणि खरं म्हणजे आज आपल्याला सांगितलं पाहिजे,
आपण ही जी पाईपलाईन टाकतोय, तुमच्या शेतीपर्यंत जी पाईपलाईन चालली आहे ती किती मोठी पाईपलाईन आहे माहिती आहे? 728 किलोमीटरची पाईपलाईन आहे. म्हणजे नागपूरपासनं तर मुंबईपर्यंत जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराची पाईपलाईन केवळ शिंदखेडा तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतो आहोत की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत हे पाणी या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि जयकुमार भाऊ म्हणाले खरं आहे, मध्यंतरीचे 2 वर्ष वाया गेले नसते तर आज भूमिपूजनाला आलो नसतो, उद्घाटनाकरता आलो असतो. पण आता काळजी करू नका, यापुढे देखील आता जवळपास 5,330 कोटी रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि त्यामुळे कुठेही पाणी या ठिकाणी पैसा कमी पडणार नाही, हा आमचा आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्णपणे शब्द आहे. आज आपण पाहू शकतो या खानदेशामध्ये आणि या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबारला आपण 22 उपसा सिंचन योजनाला 115 कोटी रुपये दिले. प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला 794 कोटी रुपये दिले. याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडचे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे. अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई 27 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला 386 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण अक्कलपाड्याचं जे सांगितलेलं आहे, अक्कलपाडा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली, सिंचनाच्या योजना आहेत. पण तो 65%च भरता येतो. 100% भरला तर सबमर्जन्समुळे नुकसान होतं. त्याच्या संदर्भात सबमर्जन्सचा एरिया एक्वायर करून 100% अक्कलपाडा प्रकल्प कसा भरता येईल याची योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार आहे. एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक असेल, जळगाव असेल, इथलाही प्रश्न सुटणार आहे. 10 TMC पाणी जे वाहून जात होतं, गुजरातमध्ये जात होतं, ते अडवून आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या उत्तर महाराष्ट्राला देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला. हे याकरता सांगतो की जे लोक आज तोंड वर करून तुमच्याकडे येतात त्यांना विचारा, हे महायुतीचे लोक 5-7 वर्षात जे निर्णय करून इम्प्लिमेंट करून दाखवू शकतात ते 50 वर्ष तुम्हाला का जमलं नाही? तुम्ही का शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अडवलं नाही? ज्या शेतकऱ्याला दुष्काळ मुक्त करता येत होतं त्या शेतकऱ्याला तुम्ही दुष्काळ मुक्त का केलं नाही हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारलं पाहिजे. आणि म्हणून आज खरं म्हणजे मी मगाशी जयकुमार भाऊंना म्हणालो त्याचं कारण काय आहे बघा. मनमाड इंदोर रेल्वेचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला? या धुळे जिल्ह्याला. धुळे जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे. आज तुम्ही जो धुळे जिल्हा पाहताय, जो चिंचखेडा पाहताय, जो धुळे तालुका पाहताय, खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये जसं आज आपण म्हणतो महाराष्ट्राचं इंडस्ट्री मॅग्नेट काय आहे, ते मुंबई आहे, ते पुणे आहे, ते नाशिक आहे, ते संभाजीनगर आहे, ते नागपूर आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इंडस्ट्री मॅग्नेट मध्ये एका जिल्ह्याचं ऍडिशन होणार आहे. त्या जिल्ह्याचं नाव धुळे जिल्हा आहे. कारण अशा प्रकारची रेल्वेची कनेक्टिव्हिटी, 6 नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी, इतकं मोठं पाणी अरे कुठेच उपलब्ध नाहीये. आजच जशा या प्रकल्पांची घोषणा केली आमच्याकडे लोक यायला लागले, जागा कुठे उपलब्ध आहे सांगा, आम्ही विकत घेतो, आम्हाला इंडस्ट्री टाकायची आहे, आम्हाला त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. हे का शक्य झालं? हे शक्य झालं केवळ आणि केवळ मोदी सरकारमुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे. आपल्याला सांगतो धुळे मनमाड प्रकल्पाकरता, मनमाड इंदोर प्रकल्पाकरता माननीय उद्धवजींच्या, शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये बाबा आपण गेलो होतो ना पैसे मागण्याकरता, कारण 50% हिस्सा राज्याला द्यावा लागतो. मी त्यांना समजावून सांगितलं
अरे बाबा, ती ममता बॅनर्जी आमच्याशी त्या एवढ्या भांडतात, पण रेल्वेचा प्रकल्प आला की त्यांना माहिती आहे त्यांचा फायदा आहे, तात्काळ 50% पैसे देतात, बिहारमध्ये देतात, झारखंडमध्ये देतात, सगळे देतात. पण यांनी सांगितलं नाही, आम्ही एक नया पैसा देणार नाही, सगळे पैसे अडवले. पुन्हा आपलं सरकार तुमच्या आशीर्वादानं आलं. पहिल्या झटक्यात मी पत्र दिलं, आम्ही 50% पैसे द्यायला तयार आहोत आणि केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली. आज हा प्रकल्प झाल्यामुळे एवढं मोठं चित्र हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदलणार आहे. आपण विचारच करू शकत नाही. जे चित्र मी समोर पाहतोय, 5 वर्षानंतर ज्यावेळेस येईल, तसं तर 1.5 वर्षांनी याच्या उद्घाटनाला देखील मी येणारच आहे, पण 5 वर्षानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येऊ, त्यावेळी हे चित्र जे बदललेलं असेल, मी तुम्हाला सांगतो, सुजलाम सुफलामचा अर्थ काय आहे हे धुळे जिल्ह्याला येत्या 5 वर्षामध्ये पाहायला मिळेल. असं ट्रान्सफॉर्मेशन आज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. आणि मला सांगताना आनंद वाटतो, एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर आपण करतोच आहे, पण त्यासोबत लोकहिताची कामं देखील करतोय. आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला. आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही? ज्यांना मिळाले हात वर करा. ज्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा. बघा, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. बहिणींनो, काळजी करू नका. ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे 5 वर्ष सातत्याने येणार आहेत. कारण आम्हाला माहिती आहे, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे. 5 वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा 5 वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे, महाविकास आघाडीची नियत कशी आहे. महिलांना 1500 रुपये दिले तर यांच्या इतकं पोटात दुखतंय, हे उच्च न्यायालयामध्ये गेले. अनिल वडपल्लीवार, जे नाना पटोले, विकास ठाकरे, त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे निवडणूक प्रमुख, हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा. पिटिशन केली. अरे 1500 रुपये माझ्या बहिणींना मिळत आहे, तुमच्या पोटात का त्या ठिकाणी दुखतं? पण बहिणींनो, काळजी करू नका. मोठ्यात मोठा वकील त्या ठिकाणी उभा केलाय. काही झालं तरी तुमची योजना आम्ही बंद करू देणार नाही. अरे हे लोक या ठिकाणी म्हणतात 1500 रुपयांनी काय होतं. माझं म्हणणं आहे, त्या माय माऊलीला विचारा. महिन्याच्या शेवटी हिशोब लावता लावता जिच्या नाकी 9 येतात, तिला 1500 रुपयात काय होतं हे माहिती आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे, भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत. पण माझा सवाल, हे जे विचारतायत 1500 रुपयात काय होतं, त्यांना इतकी वर्ष तुम्ही राज्य केलं, आमच्या लाडक्या बहिणींना फुटकी कवडी देखील तुम्ही दिली नाही. तुमची नियत नव्हती आणि आज आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारताय. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक, आमच्या भगिनींचा सन्मान काय असतो हे यांना या ठिकाणी समजणार नाही. आणि एवढंच नाही, आज आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे. आता उच्च शिक्षणाकरता, इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना 1 पैशाची देखील फी खाजगी कॉलेजमध्ये देखील भरावी लागणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला. परवा जळगावमध्ये गिरीश भाऊंनी कार्यक्रम घेतला होता. 11 लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या, ज्या तुमच्या आमच्या सारख्या 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 1500 रुपये देखील कमवत नव्हत्या. आज त्या भगिनी लखपती दिदी झाल्या आहे. कोणी वर्षाला 4 लाख कमवत आहे, कोणी 2 लाख कमवत आहे, कोणी 8 लाख कमवत आहे. मोदीजींनी सांगितलं देशामध्ये 3 कोटी लखपती दिदी बनवायच्या आहेत. आम्ही ठरवलाय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 25 लाख आणि मग 1 कोटी आमच्या भगिनींना लखपती दिदी बनवायचं आहे. म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःचं इन्कम
प्रत्येक वर्षी 1 लाखापेक्षा कमी असणार नाही अशा लखपती दिदी आपण त्या ठिकाणी तयार करतो. माझ्या भगिनींनो, आज राज्य सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा बहिणींना पुढे नेणारा निर्णय आहे. आज एसटी मध्ये 50% कन्सेशन आपण बहिणींना दिलं. आज आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मी तालुक्याला जाते, मी जिल्ह्याला जाते, तुम्ही गेले दुप्पट पैसेही लागतात आणि तिथे जाऊन पान तंबाखू खर्रा खाऊन अजून पैसेही बर्बाद करता. मी गेली तर अर्ध्या पैशात पैसे वाचवून काम करून येते. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, आमच्या भगिनींना 50% तिकीट केलं. एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले हो एसटी तोट्यामध्ये जाईल. त्यांना माहितीच नव्हतं भगिनींची ताकद काय आहे. एवढ्या भगिनी प्रवास करायला लागल्या, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली. ही ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे. आणि म्हणून केवळ बहिणी किंवा शेतकरी एवढ्या पुरतं मर्यादित नाही, तर बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे लाडक्या भावांकरताही योजना आणली आहे. आता 10,000 रुपये महिना अप्रेंटिस अशा प्रकारे जो नोकरी आमच्या पोराला देईल, मुलीला देईल, त्याला 1 वर्षापर्यंत त्यांच्या पगाराचे 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत. अशा प्रकारची योजना आणली. 2 लाख मुलांना या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत निवडण्यात आलेला आहे. 10 लाख मुलांना आपण या माध्यमातून रोजगार देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीन या आमच्या दोन्ही पिकांवर अडचण आली, त्याचा भाव कमी झाला. आपल्या सरकारनं निर्णय केला, भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला 5,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण केला. त्याची ही सुरुवात आता आपण केलेली आहे. 1 रुपयात पीक विमा जवळपास 1,40,00,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो, जयकुमार भाऊ, तुम्ही पुढच्या कामांची एक यादी दिली आहे. मी आजच शब्द देऊन तुम्हाला जातो, तुम्ही जी जी मागणी या ठिकाणी केली आहे ती मागणी पूर्ण करूनच पुन्हा तुमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी येईल. तुम्हाला माहिती आहे आपलं काम उधारीचं नसतं, त्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी कामं निश्चितपणे पूर्ण करू. पण मी आपल्याला खरोखर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. शेवटी आम्ही सगळे काम करतो. जयकुमार भाऊंनी काम केलं, बाबा हे सगळं काम करू शकले, याचं कारण काय आहे? तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात, म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो. आज जयकुमार भाऊ या ठिकाणी जलदूत झाले, याचं कारण तुम्ही सातत्याने तुमचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी ठेवला आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे, जयकुमार भाऊंनी शेतकरी शिवसन्मान संपर्क यात्रा केली आणि या यात्रेच्या माध्यमातून गावोगावी पोचून त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा देखील मांडलेला आहे आणि भविष्याची नांदी काय आहे तेही आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि मला विश्वास आहे जयकुमार भाऊ, या सगळ्या मंडळीचा पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि ज्याच्या पाठीशी ही सगळी मंडळी आहेत, ज्याच्या पाठीशी आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आमचे लाडके भाऊ आहेत, त्याचं कोणी वाकड काही करू शकत नाही. मला विश्वास आहे यावेळी जयकुमार भाऊ, तुम्ही आणि आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड मताने या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो. करू ना विश्वास व्यक्त? करू ना? बहिणींनो सांगा, बहिणींचा आवाज छोटा आहे, चालणार नाही, भावांच्या कानात येत नाही, सांगा करणार ना? यस. मग बहिणींचा आशीर्वाद मिळाला की काम फत्ते आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जाता जाता आमच्या सिंचन विभागाचं अभिनंदन करतो. ज्या रेकॉर्ड स्पीडने काम केलेलं आहे, 138 सुप्रमा दिलेल्या आहेत, जवळपास 2 लाख हेक्टर जमीन, नाही पूर्ण एकूण किती जास्ती आहे जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम हे या ठिकाणी आमच्या सिंचन विभागाच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र. शेतकरी शिवसंवाद विकास यात्रेचं समारोपचा कार्यक्रम आणि दुसरा आपलं भाग्य बदलणारी, आपलं जीवन बदलणारी, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम म्हणजेच बंदिष्ट नाला पीडीएन 1050 कोटीचा पीडीएन प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी हा योगायोग आहे की आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणाचे स्तोत्र, या महाराष्ट्रामध्ये पहिल्या विधानसभेचे आमदार आणि धुळे जिल्ह्याचे आधुनिक धुळे जिल्ह्याचे जनक सहकर्म ऋषी दादासाहेब माझे आजोबा यांचा आज वाढदिवस आहे आणि 100 वर्ष त्यांना पूर्ण होतात. त्यांनी जिल्हा बँक, युनिव्हर्सल स्टार्च, गव्हर्नमेंट पॉलिटिक अशा अनेक संस्था चालू केल्या आणि आज 100 वर्षानंतर त्यांच्या वाढदिवसाला राज्याचे धडाडीचे नेत्यांच्या हस्ते 1000 कोटी रुपयाची योजनेचा शुभारंभ होतोय. मी तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिवादन करतो. खरं तर आपली शेतकरी शिवसंवाद यात्रा याच्यामध्ये भाऊ आम्ही 108 महादेवाचे मंदिर हे आमच्या मतदारसंघामध्ये स्थापना करण्याचं ठरवलं होतं आणि म्हणून श्रावणच्या पहिल्या दिवशी 5 ऑगस्टला आम्ही सुरू केलं. 8 सप्टेंबरपर्यंत 35 दिवस गावांगाव, गल्ली आणि गल्ली आम्ही फिरलो. लोकांचा प्रचंड असा पाठिंबा, प्रचंड असा आशीर्वाद मिळाला. अनेक विकासाच्या कामांचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सत्कार देखील झाला. कुठं रात्रीचे 3 वाजायचे हे कळायचंही नाही, परंतु आमच्या सगळ्या लोक आम्हाला पाठिंबा द्यायचे. यावर्षी 71 वर्षानंतरचा श्रावण आहे, तसाच 71 वर्षानंतरचा पाऊस देखील पडलेला आहे. ज्या आमच्या दुष्काळ तालुक्यामध्ये 6 महिन्यापूर्वी प्यायला पाणी नव्हतं, आज 15,000 विहिरी आम्ही दिल्या आहेत. बादलीने पाणी काढू शकतो. हे आमची तालुक्याचं हे बदल झालाय आणि आता तुमची योजना आल्यानंतर कधीही दुष्काळ नावाचा पाहुणा आमच्या तालुक्यामध्ये येणार नाही आणि आला तर ढकलून टाकण्याची, बाहेर टाकण्याची ताकद आमच्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये झाले. ही यात्रा होत असताना मध्येच तुम्ही भाऊ, देवा भाऊ सर्वांचे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊंनी, आमच्या भाऊंचं सरकार आहे, देवेंद्र भाऊ, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ, आणि म्हणून या 71-75 वर्षामध्ये मागे उबाटा सरकार होतं, त्यांनी कधी विचार केला नाही. पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी कधी विचार केला नाही. काँग्रेसचे तर किती मुख्यमंत्री झाले, त्यांनी कधी विचार केला नाही. पण आमच्या भाजप प्रणित सरकारने आमच्या लाडक्या बहिणींचा विचार केला आणि रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये औक्षणाचं प्रेम व्यक्त केलं. आणि जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही. दर महिन्याला आमच्या भगिनींच्या खात्यावर त्यांचा मानधन, सन्मान हा मिळत राहील, हे देवाभाऊंच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो. अरे आमच्या भगिनी सकाळी उठतात, भांडे धुतात, धुणं करतात, जेवण होतात, सेवा करतात, सगळ्या प्रकारचं काम करतात आणि स्वतःला कायम शेवट ठेवतात. वाढायला पहिले, खायला शेवट, बनवायला पुढे, भोगणे धुवायला सगळ्यांची शेवटची जबाबदारी. सगळ्यांचं सगळं झालं की आमची बहीण काम करते आणि त्या बहिणीचा मान राखला गेला पाहिजे. 3 कोटी लोकांच्या भगिनींना टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर मानधन देण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारं माननीय शिंदे साहेब, अजितदादा यांच्या सरकारने केलं. आणि म्हणून भाऊ, रक्षाबंधनाच्या निमित्ताने जर तुम्हाला आम्ही त्यांना परवानगी दिली असती तर तुमचे दोघं हात भरले असते, इतके आमच्या भगिनी राख्या घेऊन आलेल्या आहेत. पण मी त्यांना सांगितलं वेळेचं बंधन आहे. आज आमच्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये हा कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुका, आमच्या पिढ्यानं पिढ्या दुष्काळाशी सामना करतात. दर 2-3 वर्षामध्ये दुष्काळ येतो, असलेले डबे खाली करून जातो, पुन्हा आमचं जीवन चालू जातं. पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये सारंगखेडा बॅरेज, सुलवाडे बॅरेज, प्रकाशा बॅरेज झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही पीडीएनची, त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुलवाडे जामपड योजना झाली. पहिले तापी आम्ही अडवली, त्या तापीच्या किनाऱ्यावर लोकांना बागायतदार केलं. नंतर मोदी सरकारच्या माध्यमातून माननीय बाबा भामरे आमचे खासदार, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे
की आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. सर्व परवानग्या मी मागच्या काळामध्ये सुधीर भाऊंनी, गिरीश भाऊंनी मदत केली, त्या योजना आणल्या, पण आपल्याकडे निधी नव्हता. खासदार सुभाष भामरेंनी सातत्याने चिकाटी धरली आणि प्रयत्न करून सुलवाडे जामपडसाठी बळीराजा योजनेमधनं 2400 कोटी रुपये मिळवले आणि ती योजनाची सुरुवात झाली. खरं तर भाऊ आम्हाला दुःख वाटतं की आज सुलवाडे जामपड आपण पाहायला आले, पण आपल्या हस्ते आम्हाला उद्घाटन ठेवायचं होतं. 2 वर्ष जर हे उभाटा सरकार आलं नसतं, गती जर कमी झाली नसती, केंद्राचा पैसा त्यांनी वापरला असता, तर आज उद्घाटनचा सोहळा झाला असता. पण जाऊ द्या, तुमचं कामच महान आहे, तुम्ही ते नाही तर याची सुरुवात तुम्ही केली. आणि म्हणून येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये सुलवाडे जामपड कनोली योजना पूर्ण होणार आणि पूर्ण तापीपासून तर मालेगाव पर्यंत सर्वांना पाण्याचा लाभ होणार. मग त्याच्यामध्ये शिंदखेडा तालुका असेल, धुळे तालुका असेल, मालेगाव तालुका असेल, या सगळ्यांचं कल्याण होणारच आहे. पण त्याच्या पुढचा टप्पा गेला. मागच्या वेळेस मी देवेंद्र भाऊंना भेटायला गेलो, म्हटलं साहेब माझ्याकडे पीडीएनची योजना पाहिजे. देवेंद्र भाऊ म्हटले तुम्हाला मी मंत्री बनवू शकलो नाही, पण त्याच्यापेक्षाही मोठी योजना तुमच्या तालुक्याला देणार. अवघ्या 8 महिन्यामध्ये देवेंद्र भाऊंनी शब्द दिला आणि 8 महिन्यामध्ये आज भूमिपूजनचा कार्यक्रम आहे. 10 सप्टेंबरला भूमिपूजन होत आहे आणि 11 सप्टेंबर उद्या पीडीएन योजनेचं काम चालू होईल. आणि 1.5 वर्षामध्ये जास्तीत जास्त 2, पण मला वाटतं 1.5 वर्षामध्ये 54 गावांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या पैशाच्या माध्यमातून पाईपलाईन येणार. आणि आज दुष्काळ असलेला आमचा तालुका 1.25 वर्षानंतर 100% बागायत होणार. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. पण असं एवढा मोठा नेता मिळाल्यानंतर, एवढ्या योजना मिळाल्यानंतर आमची काय यादी काय संपत नाही. तुम्ही 100 खाटांचं आम्हाला हॉस्पिटल दिलं. आमची तिकडे तापीपुराची योजना चालू आहे, त्यालाही आपण मार्चमध्ये 15 मार्च रोजी आपण GR काढला या 2024चा आणि त्याला सुप्रमा आम्हाला दिली. ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्याही पीडीएनचा आपण विचार करणार, अमरावती प्रकल्पाचाही पीडीएनचा विचार करणार आणि त्या माध्यमातून देखील आमचा हा प्रकल्पाचं काम सुरू होणार. आणि मग आमच्या तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनेक प्रकल्प होऊ लागलेत आणि आपण मंत्री असताना, आपण नेते असताना सगळ्याच गोष्टी पूर्ण होतात. परवा आम्ही बातमी ऐकली, आमचा हा नरडाणा भाग हा कायमस्वरूपी दुष्काळ भाग होता. इथे 30,000 40,000 रुपये एकरनी जमीन विकायचे 5-7 वर्षापूर्वी. बघा कसं आपलं नशीब बदललंय. आज आपल्याकडे पीडीएनच्या योजनेमध्ये शेतात पाणी येणार, दिल्ली मुंबई जोडणारा नॅशनल हायवे, औद्योगिक क्रांती आपल्याकडे होतेच आहे. या सरकारच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प येतातच आहे. आणि त्याचबरोबर मागच्या काळामध्ये आमच्या खासदारांनी प्रयत्न केला होता आणि देवेंद्र भाऊंचा धक्का असल्यानंतर दिल्लीचा तख्त सुद्धा, तिथे सुद्धा महाराष्ट्राचा आवाज चालतो. आणि आता आमची मनमाड इंदोर रेल्वे ही 18,000 कोटीची ही मंजूर झाली. पण त्याच्यामध्ये आनंद आम्हाला होतोय की शिरपूरला अमरीशभाईकडे रेल्वे स्टेशन असणार आहे, सोनगीरला रेल्वे स्टेशन असणार आहे, सगळंच कल्याण हायवेचा स्टॉप, सगळ्या गोष्टी होत असताना आता पहिला टप्पा मात्र नरडाणा ते धुळे होणार आहे. आणि म्हणून या योजनेमध्ये सर्वात मोठं स्टेशन या भारतामधले कुठेही रेल्वेने जायचं असेल, जम्मू काश्मीर काय, कन्याकुमारी काय, आसाम काय आणि गुजरात काय, कुठेही जायचं असेल तर माझ्या मतदारसंघातल्या नरडाणा स्टेशनला या. सर्वात मोठं स्टेशन हे शिंदखेडा तालुक्यामध्ये राहणार. काय रेल्वे, काय हायवे, काय उद्योग, काय पाणी. भाजपचं सरकार आलं, आमचं नशीबच बदललं, हे एकदम जोरदार झालं. आणि मग आपल्या माध्यमातून सगळंच होतंय. आमच्या विक्रण इथे मोठा आपण ऊर्जा मंत्री पण आहेत, तिथे जवळपास 700-800 एकर आहे, तिथे रेल्वे आहे, पाणी आहे, अनेक गोष्टी आहेत. माझी विनंती आहे की तिथे सोलार पार्कच्या ऐवजी तिथे जर MIDC झालं तर हजारो हातांना काम मिळेल आणि शिक्षण, सिंचन आणि उद्योगचा नारा याला अधिक चालना मिळेल. आणि त्याच्या सुद्धा आपल्या माध्यमातून आपण विचार व्हावा ही विनंती करतो. पुनर्वसन संदर्भात या आपल्या इरिगेशनच्या खात्यामध्ये 16 गावांचं पुनर्वसन आहे. त्याच्यामध्ये देवी आणि वाडीचा काही प्रश्न आहेत, ते आपले कट्टर भाजपचे गाव आहेत. मी विनंती करेल की आपण त्याला बैठकीला वेळ द्यावा आणि त्याच्या माध्यमातून त्या प्रकल्पाचा मार्गी लावा. आज आमच्याकडे मला किती सांगू,
सोनगीर पासून तर दोंडाईच्याला 4 लेनचा हायवे आपण मंजूर केलाय आणि त्याचं भूमिपूजन. एडीबी मधली योजना 250 कोटीचं काम आपण मंजूर केलं आणि त्याचं काम सुद्धा आता पुढच्या 5-6 दिवसामध्ये सुरू होईल. आज आपण आले तर खाली हात आलेच नाही. आपण आमचा छोटासा शिंदखेडा तालुका 30 खाटांचं रुग्णालय, आम्हाला 50 खाट पाहिजे होतं. मागणी आमची 50 खाटची होती. ते म्हणले बा 50 काय मागतात, 100 खाटांचं रुग्णालय हे आपल्या धुळे जिल्ह्यानंतर हे आपल्या शिंदखेड्याला होणार आहे आणि आपलं परिवर्तन तिथे होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे साहेब, आपल्या माध्यमातून तहसीलचं कार्यालय शिंदखेड्याला मिळालं, पंचायत समिती कार्यालय मिळालं, आदिवासींचं हॉस्टेल मिळालं, समाज कल्याणचं हॉस्टेल मिळालं. ती ग्रामपंचायत होती, तिला नगरपंचायत आपल्या माध्यमातून आम्ही बनवलं. आता त्या नगरपंचायतला सुद्धा एक बिल्डिंग आपल्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. असे अनेक विषय म्हणजे आम्ही मागायला काही नाही, आपल्याला दिलंच आहे. तुम्ही जर परवानगी दिली असती तर आमचे सगळे लोकांनी हार घेऊन लाईन लावले असते. एवढं काम तुम्ही आमचं केलंय. ही तुमच्याकडनं उद्घाटन भूमिपूजनची नाही, ही आभाराची सभा आहे. आम्ही सारे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांचं, आमच्या नेत्यांचं जोरदार आभार मानतो आणि जोपर्यंत इतिहास राहील त्या इतिहासामध्ये तुम्ही केलेलं काम हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल की कधी काळी दुष्काळ असणारा, कायम दुष्काळाशी झुंज देणारा तालुक्यामध्ये आम्ही तर ग्लासभर पाणी मागत होतो, तुम्ही तर पाईपलाईन विहिरीपर्यंत आमच्या शेतापर्यंत पोहोचून दिली. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची योजना, ग्रीड योजना ही आमच्या माठापर्यंत. आणि पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या माठापर्यंत, प्रत्येकाच्या शेतापर्यंत बागायतीकरण होणार. हे स्वप्न आम्ही पाहतोय का काय असं आम्हाला वाटतंय. पण आपलं आभार मानावे तितके कमी. आपण एवढं मोठं काम केलंय आणि ज्या ज्या वेळेस आपण हाक द्याल लाखोच्या संख्येने हा धुळे जिल्हा आपल्या पाठीशी उभं राहील. हे सुद्धा मला नम्रपणे आपल्याला सांगायचंय. आपण इथे आले, मला माहिती आहे की आज किती कार्यक्रम आपल्या समोर आहे, पण केवळ आमच्या जिद्दीसाठी, आमच्या आग्रहासाठी इथे बाजूचा शिरपूर, इथे बाजूचा धुळे ग्रामीण, धुळे शहर, साक्री, आम्ही सर्व 5 पांडव, आम्ही सगळे तालुका एक आहे. आणि यावेळेस पेटीमधनं हा भगवा कमळ हा फुलल्याशिवाय राहणार नाही हे धुळे जिल्ह्याच्या वतीने देतो. 5च्या 5 आमदार हे आपल्या विचाराचे असतील ही सुद्धा या निमित्ताने जनतेच्या वतीने ग्वाही देतो. कारण आम्ही फक्त घेतो नाही, लेना बँक आमच्याकडे नाहीये. ज्यांनी आमच्यासाठी केलं हा खानदेशचा माणूस त्याच्यासाठी जीव ओतायला तयार असतो आणि म्हणून दिल्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन देतो.